अनुष्काचं 60K सबस्क्राईब झाल्यात इथं हे बघा कारण की आपला पेमेंट आलेला पहिला। नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या रोशनी बेट्या ब्लॉग मध्ये। तर मंडळी आजचा ब्लॉग असा आहे की आज आमची फॅमिली पिकनिक चालले फार्म हाऊस आणि गणपतीच्या दर्शनाला टिटवाळ्याला। तर आम्ही जाणार आहोत मुरबाडला नरेंद्र भाऊच्या फार्म हाऊसला। तर चला आज आपण निसर्गरम्य वातावरण बघूया। आता पावसाचा दिवस आहे आणि तुम्हाला गेल्या जूनच्या पहिल्याच हप्त्यात मी तुम्हाला नेलेलं 1 जूनला मुरबाडला, तेव्हा कसं वातावरण होतं तुम्हाला दाखवलेलं मी, असा ऊन खूप पडत होता। तर आज आपण जाऊया, बघू कसा क्लायमेट आहे तिथं, मस्तपैकी आनंद घेऊया मस्त निसर्गाचा। तर चला आता निघूया आणि तुम्हाला तिथे गेल्यावर देखील कोण कोण येणार आहे आमच्या बरोबर, आमची फॅमिली। तर चला निघूया। तर वाजलेत 8:05। तर चला आणि कुंज बघा कसा अवतार केले, कधीपासून उठले 6 वाजल्यापासून। कुठे जायचंय, कुठे बघा दादाच्या फार्म हाऊसला जायचंय। कोणत्या दादाच्या? जतीन दादाच्या ना। आता गाडी आणायला आणि पारसला मी नाही घेऊन चाललो, त्याचा क्लास आहे आणि तो बोला मी येत पण नाही, तर तुम्हीच जा मम्मी, म्हणून मी आज पारसला घेऊन नाही जात, घेऊन म्हणजे तोच नाही। चला आपण निघूया आता। तर आता मंडळी आम्ही CNG टाकून आली आणि बाप्पाला हार घेतले, आता हार घालता बघा निघताना। आता आपण बोलू गणपती बाप्पा मोरया। चला गणपती बाप्पाला हार घेतले, आता सिग्नलवरनं दाखवते तुम्हाला हार आणि आपल्या गणपती बाप्पाला घालूया मस्त। जायच्या निघताना कधी पण बाप्पाचा नाव घ्यायचा, हे बघा हे बघा गणपती बाप्पा मोरया, गणोबा की जय। चला तर मंडळी आम्ही निघालो बघा आणि आमची फॅमिली आहे सगळी, दाखवते तुम्हाला बघा। तर बघू शकता मंडळी सगळी इथं आले, इथे बघा ताई आहे, हे बघा ताई झाड कशाला घेतलंय, आणि हे बघा दोघं माग, आणि इथे जतीन पण आला। तर चला आता निघूया आपण, बघू आता जिथे थांबू तिथे व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू करेन। चला हा बघा पारस आला, पारसला मी घेणार नव्हतो, पारसला मगशी बोललो पारस येणार नाही, बघा आता पारसला घ्यायला मी गणसनीला आल्या। तर चला आता आपण निघूया। आता वाजले 9:45 वाजले, खूप उशीर झाला आणि आता आम्ही टिटवाला कॅन्सल केले गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला। आता आम्ही डायरेक्ट सीधा फार्म हाऊसला चाललो, कारण की ट्रॉफिक लागेल, खूप उशीर होईल। तर चला आता डायरेक्ट फार्म हाऊसला जाऊया। तर बघा मस्त निसर्गरम्य वातावरण, डोंगर कुठे आलो आम्ही माहिती नाही, मस्त वातावरण काय तरी गाव आहे, मस्त आहे गाव। रस्त्याचं काम बघा कसं आहे, इथे खड्डे बघा किती, हे बघा पहिल्या पावसाला नावलं खड्डे बघा जाम खड्ड्यातील गाडीत बसल्या का होडीत बसल्या समजत नाही आम्हाला। बघा आमचा बघा संपला रस्ता आता, आणि बघा तर आता बघा मस्त नजारा आहे निसर्गरम्य, नदी आली बघा भारी बघा, ही बघा नदी। तर बघा मंडळी मस्त वातावरण आहे, शेती बघा मस्त बघा, आणि रस्ता तर अजून खराबच आहे पूर्ण, हे बघा मस्त शेती चालू आहे अजून, असंच गवत आहे लट्टी खाली आपले, आणि रस्ता पूर्ण खराब आहे लास्ट पर्यंत। छोटासा ओढा बघा पाण्याचा आहे बघा वाहता, हे बघा हे बघा रस्ता अजून पूर्ण खराब आहे, हो तो उलट चांगला होता ना, जामच रस्ता खराब आहे बघा अजून। तर चला आम्ही आलो साई मिलन ढाबावर, आम्ही इथं थांबले बघा सगळ्या गाड्या आमच्या। चला बघूया काय इथे नाश्ता आमचा। आज आमची जोरबने आला, ताई संची बरोबर बघा सगळी बसले इथं, हे बघा ताई
भाऊ वगैरे सर्व आहे ते बघा. हे बघा भाऊ वगैरे हाय. सगळी नाश्ता करायला. निश्चित हे बघा काय मागवलंय. हे बघा मिसळ पाव मागवले. चला इथं आता हे बसल्यात हे बघा. चला पारस बघा मिसळ खाते आता इथं. ही बघा मिसळ मस्त टेस्ट केलं आणि आता आम्ही मागवलाय भुर्जी पाव. ताईने काय मिसळ. मंडळी आम्ही आता शेवाळे गावाला पोहोचले आणि इथं भाजी घेतो बघा. फळं ताई घेते खजूर. आता बघा आम्ही भाजी घेतो इथं. बघा शेवाळे गाव आहे बघा. क्लायमेट बघा कसं आहे. तर चला आता भाजी घेऊन आपण आता निघूया फार्म हाऊसला. आता थंडा घेतले बघा सगळ्यांना वेगवेगळा. माझं इथं मँगोला आहे हे बघा सगळ्याला. पारस संस्कार हे थम्सअप दुसऱ्यांना. तर चला आता थंडा झाले आता निघूया. दुधाची पिशवी आहे. दुधाची पिशवी खुल्ला प्युअर आहे द्या मग. बघा कुंज आमचं आले भारी. आता आम्ही पोहोचलो बघा. कुंज बघा उभं राहिले मस्त. आणि आता आम्ही पोहोचलोय बघा. बाहेर निघाले इथं. चला तर बघू शकता आता आम्ही पोहोचलोय बघा. हिरवगार मस्त निसर्गरम्य वातावरण. मस्त वातावरण आहे. आम्ही बघायला आलो हिरवगार. हा बघा मस्त हिरवगार. तर मंडळी आम्ही पोहोचलो आता फार्म हाऊस वर. बघ स्विमिंग पूल नाही इथं. हे बघा कुंजा बघा स्विमिंग पूल बघते बघा. थांब असती. चला हे बघा. बाबा 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 गाडी आली जतीन दादाची. जतीन दादाची गाडी आली हे बघा. कुंजा बघा आमचा. चला जावा शिरात मध्ये. चला इथं बघूया काय मस्त शेती आहे बघा इथं घराच्या बाजूला. हिरवगार मस्त हे बघा. चला आता आतमध्ये जातो आणि बघू आता काय जेवणाचा प्रोग्राम आहे. चला नंतरला भेटू. कागद नाही का कागद. आता इथं आम्ही चूल बनवली आहे आणि अशोक भाऊ त्या चुलीमध्ये पुऱ्या टाकून मस्त पैकी त्यांना आग लावत आहेत. चूल पेटल ना आज. तर चला मंडळी मस्त आता आमची मंडळी जेवण बनवायला घेतली आणि मस्त वातावरण आहे बघा. पाऊस पडतंय मस्त. आणि हे बघा महिन्यामध्ये बघा हे बघा मस्त. आणि हा बघा जतीन दादा बसलाय. हाय हे बघा आता इथं कांदा कापतात भाऊ आणि हे इथं ताईच ढग वाजते बघा ढग. तर बघू शकता आता कांदा कापलाय आणि मस्त इथं पारसने काय कापलंय काकडी. ताई कोथिंबीर आणि इथं भाऊच चूल वगैरे पेटवतात ते बघा. आणि चला आता नंतर जेवण झाल्यावर दाखवीन मी तुम्हाला. चला आता इथं ताई साई बनवले मसाला पापड आहे बघा. हे बघा सगळे खातात मसाला पापड आहे बघा. इथे भाऊ आणि जतीन खाते समोसा. पट्टी समोसा आहे तो. आणि या तुम्ही पण पापड खायला. आहे संस्कारचं 60K सबस्क्राईब झाल्यात इथं. हे बघा
सेलिब्रेट करतात आता इथं नाही काजू कतल्या 60K सबस्क्राईब 60K सबस्क्राईब आणि इथं काजू कतले आणलेत प्रशांत कॉर्नर हे बघा सबस्क्राईब कम्प्लीट झालेला आहे एक फार्म हाऊस आणि इथं काजू कतली पण आहे बघा मस्त आहे की कारण की आपला पेमेंट आलेला आहे पहिला संकष्टी होती तेव्हा झाला आता आम्ही आला फार्म हाऊस केक कापायला आणि आज नारायण मामाकडून पार्टी पण मोठ्या मामातर्फे चला आता आपण केक कटिंग करूया 60K चा चला केक दे थांबा थांबा झाला सगळं बरोबर काय दादा थँक्यू अभिनंदन असंच पैसे आण जरा नाही ना कॉंग्रॅच्युलेशन बेटा थँक्यू अशीच बरबाडी होऊ दे तुमची सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अजून काय थँक्यू बघा जस्ती निर्जित आणि आता संस्थाचा सबस्क्राईब 60,000 झाले आम्ही सेलिब्रेट केला आता जेवणाकडे वरती भेटते तर मंडळीत चला आता जेवणाकडे वरती मी आता संस्थाचा सबस्क्राईब झाले 60,000 ते आम्ही आता सेलिब्रेट केले चला आता जेवणाकडे बघूया काय बनवतो बघू तर मंडळी बघा एक काजूची भाजी आणि पनीरची भाजी भाकरी आम्ही पार्सल जेवण मागतोय आम्हाला व्हेज आणि बघा काही इथे जेवते व्हेज आणि नॉनव्हेज बाहेर केले सगळ्यांना चला या जेवणाला तर मंडळी आता संध्याकाळचे वाजले 5:30 आणि आता आम्ही निघाले बाहेर फिरायला बघूया जंगल कसं आहे हिरवगार म्हणजे निसर्गरम्य वातावरण मी बघायला आले होता जूनचा लास्टचा म्हणजे हप्ता आहे ना 30 तारीख ना आजची तर चला बघूया आतमध्ये कसा हिरवगार वातावरण आहे बघूया संध्याकाळचा चला हे बघा आम्ही आता जंगलात चालले फिरायला हे बघा इथं फार्म हाऊस आहे कोपरखाण्याचं आहे क्षितिज फार्म बघा चला इथे पारस आणि मी बघा दुसरी मागे आहेत आमच्या बघूया कुठे जंगल आहे हा बघू शकता इथं सर्व आमची मंडळी आहेत इथं बघा जमल्यात आणि आम्ही आले आता जंगलात आल्या मोठा जंगल आहे असं आहे बघा खूप मोठा आहे सगळे येतात चालत चालत चला हे बघा चला जाऊया पुढे आपण जंगल बघत बघत अजून काय त्याचे ताणे जाम आले ते खूप आलेत तर मंडळी बघू शकता इथं त्यांची पेरणी झालेली आहे बघा मस्तपैकी पेरणी झालेली आहे आणि बघा आता पेरणी म्हणजे भात लावून पेरणी करत नाही का तशी पेरणी आणि त्यांचा भात पण बघा किती आले पेरणी केले पेरणी जुलैमध्ये भात लावतात असं तेव्हा शूटिंग आपण तेव्हा बघू चला ना आमचा टफी बघा हा फार्म हाऊसवर होता आमच्या बरोबरच आले आता मस्त हिरवगार असं वातावरण आहे एक क्लायमेट
तुम्हाला मी खास करून बघायला आणले बघा, जाम भारी वाटते. आणि पेरणी पण मगाशी दाखवली, आता परत इथे दाखवते तुम्हाला. हे बघा कशी वाटते भारी, हे बघा. आणि इथे सर्वजण आहेत, येतात परत अजून माग. तर मस्त बघा, आता जूनच्या लास्टच हप्त्यात म्हणजे आजची 30 तारीख कसं मस्त ओढा वाहते इथे, हा बघा. आणि खूप मस्त वाटलं आम्हाला. तर चला अजून पुढे गेलेत सगळी, बघूया. 6 वाजून गेले वाटते बहुतेक. चला आम्ही आता फिरून बघा झोपले ते. हे बघा जतीन दादा बघा आम्हाला बघते, हा बघा जतीन दादा. तर चला आलो 6:30 वाजले का. चला तर मंडळी बघू शकता, आता मी चहा बनवला फार्म हाऊसला. आहे बघा 6:45 चहा बनवला मस्तपैकी इथे बघा. या चहा पियाला, चहा पिला का आम्ही इथून निघू. तर चला कंटिन्यू राहा आणि बघा आता घरी जाताना ब्लॉग. तर मंडळी आम्ही निघालो आणि बघा रात्र झाली खूप, वाजले 7:30 वाजून गेले. आणि आमचे जतीन दादा अजून बसले बघा घर. हा बघा चल सगळं घर खाली झाला. चला चल 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 चला, रात्र झाली. आमच्या इथं आहेत बघा. चला हे खाली बघा नीट. चला चला. तर मंडळी बघू शकता, आता जस्ट घरी पोहोचले. आता रात्र झाली, वाजले 11:30 रात्रीचे. आणि आता आम्ही आलो, खूप ट्रॉफिक लागली म्हणजे खूपच ट्रॉफिक. आणि बरं वाटलं मस्त निसर्गरम्य वातावरण. तुम्ही नदी पण बघितली, मस्त ओढा होत होता छोटासा असा नदीचं, म्हणजे नदी नव्हती असं तो ओढा आपला असतो का शेतातला. मस्त वाटला, बरं वाटला. आणि नरेंद्र भाऊने आम्हाला पार्टी दिलेली आणि संस्कारचे पण एक आम्हाला सरप्राईज होता. तर चला हा ब्लॉग मी आता इथंच संपवते. तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि निसर्गरम्य वातावरण तुम्हाला दाखवलं मी आता. तर चला आता बघू आता नेक्स्ट पिकनिक आमची कुठे जायचं ती तुम्हाला नक्कीच मी दाखवून जर लवकर गेलो तर. चला आता दमली खूप आणि उद्या शाळा पण आहे 12शी कुंची. चला बाय.